श्री राम जय जय राम। 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 नमस्कार। आज दिनांक 29 मे। श्रीराम जय राम जय जय राम। भगवंताची तळमळ लागायला पाहिजे। श्री राम जय जय राम। नमस्कार। आज दिनांक 29 मे। श्रीराम जय राम जय जय राम। भगवंताची तळमळ लागायला पाहिजे। ज्याला जे आवडते ते आपण केले तर त्याला गोड लागते। भगवंताला प्रेमाशिवाय दुसऱ्या कशाचीच गरज नसते। भगवंताचे प्रेम यायला त्याच्याशी आपलेपणा लावून ठेवावा। भगवंत जोडल्याशिवाय नाहीच राहणार असे ठरवावे। भगवंत जोडावा हे ठरल्यावर मला लोक नावे ठेवतील याचा कशाला विचार करावा। निश्चय आहे तिथे सर्व काही सुचते। तळमळ लागली म्हणजेच मार्ग दिसतो। साधू संत मार्ग दाखवायला सतत तयार असतात, मात्र आपण आपली देहबुद्धी बाजूला ठेवून त्यांना शरण जावे। सर्व जग जर भगवंताचे आहे तर मग काळजीचे कारणच काय। उपाधी कोणी लावून घेतली? माझी मीच। मी निर्दोष होईल तेव्हाच लोक मला तसे दिसतील। आपल्या सर्व अवगुणांना कारण म्हणजे मी रामाला विसरलो हेच आहे। परमात्म्याचा विसर पडतो हेच खरे पाप। कोणी पाहत नसेल तिथे वाईट कर्म आपण करतो, पण भगवंत चोहोकडे पाहतो अशी जाणीव ठेवली म्हणजे असे पाप घडणार नाही। कोणतेही कर्म करताना फळाची आशा धरली तर ते घातक होते। ज्याने भगवंत जवळ आणला तेच चांगले कृत्य। स्नानसंध्या केली आणि व्यवहार खोटा केला तर त्या संध्येचा काय उपयोग। मनात कोणताही हेतू न धरता परमेश्वरावर श्रद्धा ठेवून वागावे। मन परमेश्वराला अर्पण करावे, ते दुसरीकडे गुंतवू नये। एकदा अर्पण केलेल्या मनाला जर पुन्हा विषयाचा आनंद झाला तर ते अर्पण झाले नाही असे समजावे। माझा प्रपंच व्हायचा असेल तसा हो, पण तुझा विसर पडू देऊ नकोस असे अनन्य भावाने भगवंताला म्हणावे। प्रत्येक कृतीत मी भगवंताचा आहे ही जाणीव ठेवावी। पडत्या काळातही जो भगवंताचा होऊन राहतो त्याला कशाचीच भीती नाही वाटत। पांडवांच्या जवळ प्रत्यक्ष भगवान असताना त्यांना किती संकटे सोसावी लागली। संकट येऊन देऊन मग त्यातून बाहेर काढण्यापेक्षा भगवंताने संकटे टाळलीच का नाहीत याचे उत्तर देणे सोपे आहे। पुष्कळ वेळा आपल्यावर येणारे संकट कुणी टाळले तर ते संकट येणारच नव्हते असे आपण समजतो। खरे सांगायचे म्हणजे संकटे ही आपल्या कर्माचीच फळे असतात। संकटांमध्ये भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव राहिली तर ती आपल्याला समाधान देते। ज्यांना सर्व अनुकूल आहे त्यांना देखील समाधान हे नसतेच। म्हणून ज्यांना तितकी अनुकूलता नाही त्यांनी त्याबद्दल असमाधान ठेवण्याचे कारण नाही, कारण समाधान हे त्यामध्ये नाहीच नाही। असमाधान हा रोग सर्वांचा एकच आहे आणि भगवंताचे स्मरण हे औषधही सर्वांना एकच आहे। वासना मरायला भगवंताचे अधिष्ठान हा एकच उपाय आहे। श्रीराम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। महाराज सांगतात, खरं तर परमेश्वराला गरज कशाची आहे? इतर कशाची नाही। तो फक्त प्रेमाचा भुकेला आहे। आपलं प्रेम हेच त्याला हवंय। पण आपण तसं करतो का? खरं तर आपले सद्गुरू, आपले साधू संत आपल्याला या मार्गावर आणण्यासाठी, आपल्याला ज्ञान देण्यासाठी सदैव तत्पर असतात, पण आपली देहबुद्धी आपल्या आड येते नाही का? आपण विषयात गुंतून राहतो आणि परमेश्वराचं स्मरण आपण ठेवत नाही आणि याच्यामुळेच आपल्या संसारात, प्रपंचात किंवा साधनेत सुद्धा जे अडथळे निर्माण होतात ते याच विस्मरणामुळे होतात।
तसंच महाराज इथे आपल्याला संकटांबद्दल आवर्जून सांगतात. महाराज म्हणतात की आपल्या आयुष्यात येणारी संकटे ही खरं तर आवश्यक आहेत. ती आपल्या कर्मांचीच फळं आहेत आणि आपण ती भोगूनच पुढे जाणं खरं तर आवश्यक आहे. पण आपल्याला असं वाटतं की ही संकटे मी का भोगावीत, पण तसं नाही. ह्या संकटांमुळेच आपल्याला त्या परमेश्वराचं स्मरण राहणं शक्य आहे आणि हे स्मरण राहिलं तरच खऱ्या अर्थाने आपल्या आनंदात आणि समाधानात भर पडू शकते. आणि हे असमाधान हे सगळ्यांचाच एक रोग आहे, कोणालाही ते नाही असं नाही. आणि या सगळ्या रोगावर औषधही एक आहे आणि ते म्हणजे त्या परमेश्वराचं, त्या भगवंताचं नामस्मरण. हे नामस्मरण अखंडपणे आपण घेत राहू आणि आपल्या परमेश्वराला प्राप्त करू शकू, हीच त्या सद्गुरूचरणी आणि परमेश्वराचरणी प्रार्थना. तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारे गुरु ब्लेसिंग्स. श्रीराम जय राम जय जय राम. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम